जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यातील केलर भागात 13 मे 2025 रोजी भारतीय सुरक्षा दलांनी ऑपरेशन केलर अंतर्गत मोठ्या प्रमाणावर दहशतवाद विरोधी कारवाई केली। या कारवाईत लष्कर-ए-तैयबा आणि त्याच्या सहयोगी संघटना द रेझिस्टन्स फ्रंटशी संबंधित 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे। या कारवाईमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये TRFचा वरिष्ठ कमांडर शाहिद कुट्टे याचा समावेश होता। सुरक्षा दलांनी या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणावर शस्त्र आणि दारुगोळा जप्त केला आहे, ज्यामध्ये AK-47 रायफल्स, पिस्तूल, ग्रेनेड्स आणि इतर युद्ध सामग्रीचा समावेश होता। ही कारवाई 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या 26 पर्यटकांच्या हत्येनंतर करण्यात आली, ज्यामध्ये या दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचा संशय होता। ऑपरेशन केलर द्वारे सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या नेटवर्कला मोठा धक्का दिला आहे आणि काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। या कारवाईमुळे जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कारवायांवर अंकुश ठेवण्याच्या प्रयत्नांना चालना मिळाली असून सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये विश्वास वाढला आहे। और आप देखेंगे तो बिल्कुल जैसे मिलिट्री जो बैग्स हैं वो रिकवर हुए, उसके अलावा ये सामान है, उसके अंदर ये पॉली बैग था, खाने का सामान था। इसीलिए इस समय जो भारतीय सेना की RR यूनिट, उसके अलावा CRPF और जम्मू कश्मीर पुलिस है वो इसे इन्वेस्टिगेट कर रही है। उसके साथ सब जगह साउथ कश्मीर में लगाए हैं और ये कहा है कि अगर किसी ये वो सामान है भारी जखीरा जो कल से मारे गए थे लश्कर का